प्रिय विद्यार्थी मित्रांनो, युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दशांश अपूर्णांकावरील क्रिया शिकणार आहोत। जसे की दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। त्यामधील पहिली क्रिया आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज। दशांश अपूर्णांकाची तर विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची बेरीज हे एका उदाहरणासह शिकणार आहोत। बघा, 2.5 प्लस 47.7। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संख्या पहिली कोणती आहे 2.5, दुसरी संख्या कोणती आहे 47.7। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी संख्या पहिली आहे जी संख्या दशांश तशी लिहायची मित्रांनो 2.5। पुन्हा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट म्हणजेच काय, ह्या पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा मित्रांनो। ह्या पॉइंटच्या उजवीकडे कोण आहे 7, तर ह्या पॉइंटच्या उजवीकडे काय लिहायचं आहे 7 लिहायचं आहे। ह्या पॉइंटच्या डावीकडे कोण सुरुवातीला आहे 7 आणि त्याच्यानंतर कोण आहे 4। त्याच प्रकारे ह्या पॉइंटच्या डावीकडे 2 च्या खाली 7 लिहायचं आणि ह्या साईडला किती लिहायचं आहे मित्रांनो 4। तर अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे। म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, पॉइंटच्या खाली पॉइंट म्हणजे एका खाली पॉइंट 1 असा यायला पाहिजे। तर या दोघांची बेरीज करावी। 5 आणि 7 12 ला 2, ह्याच्याला किती आलेला आहे 1। पुन्हा 1 आणि 2 3, 3 आणि 7 10 ला 0, ह्याच्याला किती आलेला आहे 1। 1 आणि 4 5। पुन्हा मित्रांनो या ठिकाणी पॉइंटला पॉइंट, तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 50.2। त्यापुढील प्रश्न बघा मित्रांनो, 1.2 प्लस 41.21। तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीची जी संख्या आहे दशांश तशी लिहायची 1.2 दशांश तसं। पुन्हा हा पॉइंटच्या खाली काय द्यायचा पॉइंट, पॉइंटच्या पुढे किती आहे 2, त्याच्या पुढे किती आहे 1 दशांश तसं। आणि पॉइंटच्या डावीकडे किती आहे मित्रांनो, सुरुवातीला 1 पुन्हा 4, तर सुरुवातीला 1 च्या खाली 1 पुन्हा हे 4। तर दोघांची काय करावी मित्रांनो बेरीज करावा का। बेरीज करायची असेल तर या ठिकाणी 1 ला 1 लिहायचा, 2 आणि 2 4, हे पॉइंटला पॉइंट दशांश तसा लिहायचा मित्रांनो। पुन्हा 1 आणि 1 2, हे 4 ला 4। तर अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे 42.41। पुन्हा तिसरा प्रश्न बघा, 5.7 प्लस 7। तर मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात ठेवा बघा, 5.7 आहे पण ह्या 7च्या कुठेही किंवा ही जी संख्या दुसरी आहे त्या दुसऱ्या संख्येमध्ये कोणत्याही ठिकाणी पॉइंट नाही। ज्या संख्येत दशांश चिन्ह नसेल तर ह्या संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह द्यायचं मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा। पुन्हा संख्या पहिली दशांश तशी 5.7 दशांश तसं, हा पॉइंट म्हणजे या पॉइंटच्या खाली द्यायचं मित्रांनो। ह्या पॉइंटच्या 7 कसा आहे डावीकडे आहे, तर ह्या पॉइंटच्या डावीकडे ही 7 ही संख्या लिहायचं आहे। दोघांमध्ये काय बेरीज करायचं आहे, करा बेरीज। या ठिकाणी 7 ला 7, पॉइंटला पॉइंट, 5 आणि 7 मित्रांनो 12। अशा प्रकारे उत्तर किती आलेले आहे 12.7। पुढील उदाहरण पहावे, 4.4 प्लस 7.2 प्लस 55.4। तर मित्रांनो हा प्रश्न सोडवणे अतिशय सोपे आहे बघा। काय करा, या ठिकाणी संख्या पहिली दशांश तशी लिहा 4.4। या पॉइंट म्हणजे हा पॉइंट, या संख्येतील हा पॉइंट म्हणजे ह्या ठिकाणी पॉइंट द्यायचा आहे। पॉइंटच्या पुढे कोण आहे 2 आहे, 2 ह्या ठिकाणी लिहा। पॉइंटच्या डावीकडे कोण आहे 7, त्या ठिकाणी 7 लिहा। पुन्हा पुढे संख्येत पॉइंट कोणता आहे, या ठिकाणी पॉइंट आहे बघा। हा पॉइंट उचलायचा आणि ह्या ठिकाणी लिहायचा आहे। पॉइंटच्या पुढे कोण आहे 4 आहे, इकडे कोण आहे सुरुवातीला 5, पुन्हा 5 म्हणजे सुरुवातीला पहिला अंक 5, पुन्हा एक या ठिकाणी 5। तर या संख्येची काय आहे बेरीज। 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, ह्याच्याला किती आलेलं मित्रांनो 1। हा पॉइंट येत असेल तर पॉइंटला पॉइंट द्यायचा आहे। 1 आणि 4 5, 5 आणि 7 12, आणि 12 आणि 5 मित्रांनो 17 ला 7, ह्याच्याला 1 आलेला आहे। 1 आणि 5 6, तर ह्या प्रश्नाचं उत्तर 67.0 आलेलं आहे। पुढील प्रश्न बघा, 61.7 प्लस या ठिकाणी 62। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या जी पहिली आहे, पहिल्या संख्येमध्ये पॉइंट आलेला आहे, दशांश आलेला आहे। संख्या दुसरी जी आहे, दुसऱ्या संख्येत दशांश आलेला नाही, तर दशांश नाही म्हणजे संख्येच्या शेवटी दशांश आहे असं समजायचं। पुन्हा ही संख्या दशांश तशी 61.7, हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचं। पॉइंटच्या पुढे कोणतीही संख्या किंवा कोणताही अंक नाही लिहायची आवश्यकता नाही। पॉइंटच्या डावीकडे कोण आहे सुरुवातीला 2 आणि त्यानंतर कोण आहे 6, दशांश तसं लिहायचं मित्रांनो।
या दोघांची करा बेरीज, 7 ला 7, पॉइंटला पॉइंट, 1 आणि 2 3, 6 6 12. तर अशा प्रकारे आपल्याला मोठे मोठे जरी प्रश्न येत असतील तर त्याचं उत्तर काढता येईल. तर यावर आणखी यापेक्षा मोठे प्रश्न घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा प्रश्न कसा आहे बघा, संख्या पहिली किती आहे 5, दुसरी संख्या किती आहे 7.2, तिसरी कोणती संख्या आहे 19.6, चौथी संख्या कोणती आहे 4.222. तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये दशांश आहे का बघा. तर या ठिकाणी पहिली जी संख्या आहे 5 या संख्येमध्ये दशांश आलेला नाही. दशांश जर येत नसेल तर दशांश हा संख्येच्या शेवटी आहे असं समजायचं मित्रांनो. तर संख्या पहिली कोणती बनलेली आहे, तर 5 पॉइंट ही संख्या पहिली तयार झालेली आहे. दुसरी संख्या कोणती आहे 7.2, हा पॉइंट म्हणजे पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचं, ह्या पॉइंटच्या पुढे कोण आहे 2 आणि ह्या दशांशच्या डावीकडे कोण आहे 7, दशांश असले मित्रांनो. तिसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या खाली काय लिहायचं मित्रांनो, दशांश चिन्ह लिहायचं. दशांशच्या उजवीकडे कोण आहे 6, दशांशच्या डावीकडे सुरुवातीला कोण आहे 9 आणि त्याच्या अलीकडे कोण आहे 1. तर मित्रांनो शेवटची संख्या बघा या ठिकाणी दशांश जे आहे दशांशच्या खाली दशांश मांडणी करायचं आहे मित्रांनो. दशांशच्या डावीकडे कोण आहे सुरुवातीला 4, दशांशच्या डावीकडे 4 लिहायचं आहे. पुढे कोण आहे 2, त्याच्या पुढे 2, त्याच्या पुढे 2, म्हणजे दशांशच्या उजवीकडे पहिली अंक 2 आलेले आहे, दुसरा अंक 2, पुन्हा तिसरा अंक 2. तरी ह्या सर्वांची काय मित्रांनो बेरीज करायची आहे. डायरेक्ट पण बेरीज करता येते आणि हे जेवढे कॉलम जे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शून्य देऊन सुद्धा आपल्याला बेरीज करता येणार आहे. म्हणजे काय हा कॉलम पूर्ण तयार आहे बघा, हा कॉलम पूर्ण भरलेला आहे. तर ह्या एकच्या खाली काय म्हणजे इथे शून्य घेऊ शकता, एकच्या वर कोण नाही म्हणजे शून्य घेऊ शकता. अशा प्रकारे पूर्ण कॉलम या ठिकाणी मित्रांनो पूर्ण करायचं आहे. हे असंही करू शकता किंवा सरळ सरळ आपण या ठिकाणी शून्य न देता सुद्धा गणित करू शकता. तर शेवटी 2 ला 2, पुन्हा शेवटी 2 ला 2, पुन्हा शेवटी किती आलेला आहे 0 आणि 2 2, 2 आणि 6 8, 8 आणि 2 10 ला 0, याच्या किती आलेला आहे 1. त्या दशांशला दशांश देणं महत्वाचं आहे मित्रांनो. 1 आणि 5 6, 6 आणि 7 किती मित्रांनो 13, 13 आणि 9 किती मित्रांनो 22, 22 आणि 4 किती मित्रांनो 26. तर ह्याच्याला किती आलेला आहे मित्रांनो 2, 2 आणि इथला 1 काय होते मित्रांनो 3. तर अशा प्रकारे 36.22 हे प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 6.66 प्लस 111.2 प्लस 5. तर मित्रांनो या ठिकाणी संख्या किती आहेत बघा. तर संख्या किती आहे पहिली 6.66, दुसरी कोणती आहे 111.2 आणि तिसरी कोणती आहे 5. तर 5 या संख्येत कुठेही दशांश नाही. दशांश नसेल तर संख्येच्या शेवटी दशांश आहे समजायचं मित्रांनो. संख्या पहिली कोणती आहे 6.66 मित्रांनो. संख्या दुसरी कोणती आहे पॉइंटच्या खाली काय मित्रांनो लिहायचं पॉइंट लिहायचं. पॉइंटच्या उजवीकडे कोण आहे पहिला अंक 2 आहे मित्रांनो आणि पॉइंटच्या डावीकडे कोण आहे इथं या ठिकाणी 1 लिहायचा, पुन्हा 1 पुन्हा 1. अशा प्रकारे मांडणी करायची आहे. आणि शेवटी संख्या काय करायचं डॉटच्या अलीकडे किंवा दशांशच्या अलीकडे म्हणजे डावीकडे कोण आहे 5, दशांशला दशांश लिहायचं मित्रांनो या ठिकाणी. तिसरी संख्या कोणती आहे 5 दशांश संख्या आहे. दशांशच्या खाली दशांश बरोबर लिहायचं मित्रांनो आणि दशांशच्या डावीकडे कोण आहे 5, तर दशांशच्या डावीकडे 5 हा अंक लिहायचा आहे. आणि पुन्हा या ठिकाणी डायरेक्ट बेरीज करून टाका मित्रांनो. त्या 6च्या खाली काय म्हणजे काय करायचं 6 ला 6 लिहायचं. 6 आणि 2 किती मित्रांनो 8, दशांशला दशांश या ठिकाणी 6 आणि 1 7 आणि 5 काय होते मित्रांनो 12. ह्याच्याला किती आलेलं आहे 1, 1 आणि 1 2, पुन्हा 1 ला 1. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो 122.86. 1.1 प्लस 111.1 प्लस 11. तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये दशांश आलेला आहे, दुसऱ्या संख्येत दशांश आलेला आहे, पण तिसऱ्या संख्येत दशांश आलेला नाही. दशांश नाही म्हणजे दशांश कुठे द्यायचा मित्रांनो दशांश हा शेवटी द्यायचा. आणि पुन्हा दशांश एका ओळीमध्ये लिहायचं, एका खाली एक लिहायचं आणि मांडणी करायची मित्रांनो. या ठिकाणी पहिली संख्या जशी तशी म्हणजे 1.1 हा पॉइंट या पॉइंटच्या खाली लिहायचा मित्रांनो. पुढे किती आहे 1 आहे, डावीकडे किती आहे सुरुवातीला 1 आहे, पुन्हा 1 आहे, पुन्हा 1 आहे. तिसरी संख्या म्हणजे काय शेवटी पॉइंट आहे, पॉइंटच्या खाली काय द्यायचं मित्रांनो पॉइंट द्यायचं किंवा दशांशच्या खाली दशांश द्यायचं. हे जे 11 संख्या आहे सुरुवातीला कोण आहे 1, पुन्हा कोण आहे 1, सुरुवातीला डावीकडे 1 पुन्हा 1. तर अशा प्रकारे मांडणी पूर्ण झालेली आहे. करा बेरीज 1 आणि 1 2, या ठिकाणी दशांशला दशांश तिघांची बेरीज म्हणजे काय आलेली आहे
3 1 आणि 1 2 शेवटी 1 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आले मित्रांनो 123.2. अशा प्रकारे या ठिकाणी संख्येमध्ये दशांश चिन्ह नसेल तर दशांश चिन्ह हे संख्येच्या शेवटी द्यायचं आणि आपली मांडणी कशी करायची मित्रांनो या ठिकाणी पॉइंटच्या खाली एकाखाली एक पॉइंट लिहून अशी मांडणी पूर्ण बेरीज करायचा आहे. तर हा भाग आपला काय होता दशांश अपूर्णांकाची बेरीज हा भाग संपलेला आहे. अतिशय सोपे उदाहरण आहेत मित्रांनो या ठिकाणी जरी कितीही मोठं जरी गणित आलेलं असेल तरी प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे कारण या ठिकाणी जेवढ्या संकल्पना बेरजेमध्ये होत्या त्या पूर्णपणे शिकवलेल्या आहेत बघा.